निवडणुका लागल्यात म्हणून काम करतोय अशातला भाग नाही. आम्ही वर्षानुवर्ष लोकांमध्ये असतो, लोकांची कामं करतो, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोक आमचा नक्कीच विचार करते. 35 वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची कशी फसवणूक केली ही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना आमची युती झालेली आहे, परंतु उमेदवारीच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हटलं तर तो पक्षाचा विषय आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार? बघा, मुद्दे अनेक आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे की या ठिकाणी प्रस्थापित जे काही राजकीय नेते होते किंवा त्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी आतापर्यंत लोकांना पाण्याच्या प्रश्नावरती झुळवत ठेवला आणि 9 नंबर प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत बिल्डिंग आहेत, अनधिकृत चाळी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मागे आपण पाहिलं की जे काही 39 बिल्डिंगचा विषय झाला त्याच्यानंतर इथे चंदनसार मध्ये बिल्डिंग पडली, या सगळ्या अनधिकृत बिल्डिंग होत्या. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आता जवळ आलेली आहे. काहीच दिवस उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला आता वसई विरार शहरामध्ये पाहायला मिळेल. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आगरी सेना यांची महायुती झालेली आहे. महायुतीचे इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहेत. माझ्यासोबत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अजित खांबे जे आहेत. आता अजित खांबे ज्यांच्या विरोधात लढले होते ते दिग्गज उमेदवार होते उमेश नाईक. जाणून घेऊया. अजित भाऊ, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. 24 जागा शिवसेनेसाठी सोडलेत. शिवसैनिकांच्या मनामध्ये आता काय उत्साह सुरू आहे वसई विरार शहरामध्ये? पहिले प्रथम तर आपलं धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या चॅनलमध्ये मला इथे आपण बोलवलं. राहिली गोष्ट आता वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जे विचारलं, मी 2010 मध्ये निवडणूक लढलो आणि फार कमी मताने पडलो मी. परंतु त्यावेळेस कसं पक्षामध्ये सुद्धा मी नवीन होतो, या नालासोपारा वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पण नवीन होतो, त्याच्यामुळे थोडासा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो. परंतु आता गेली 2010 पासून आतापर्यंत बरेच चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये मिसळून काम केलेलं आहे. गेली 20 वर्ष एकाच प्रभागामध्ये राहतो आणि आता अतिशय चांगला उत्साह आहे. कारण आम्ही गेली 2010 मध्ये निवडणूक लढलो, त्याच्यानंतर 2015 मध्ये निवडणूक लढण्याचा योग आला नाही, परंतु 2015 नंतर आतापर्यंत निवडणुकीची आम्ही वाट बघत होतो आणि ती आता संधी आम्हाला मिळालेली आहे की निवडणुका लागलेल्या आहेत. उत्साह आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये, माझ्यामध्ये पण आहे. भाऊ, विवांतामध्ये विधानसभा निवडणुकीत काढ झाला होता, त्याचा जबरदस्त फायदा महायुतीला मिळाला. ज्या विवांता कांडमध्ये सुदेश चौधरी यांना मारहाण झाली होती, त्याच विवांता कांडमध्ये जे आताचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यांनी येऊन सभा घेतली. विवांतामध्येच कार्यक्रम करण्यामागचं काय कारण होतं? नाही, असं काही नाही की विधानसभेच्या वेळेस जो काही कांड झाला तो झाला, परंतु त्याचा फायदा झाला असं नाही. कारण ऑलरेडी लोकांमध्ये नाराजी होतीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि लोकांना पर्याय हवा होता, त्यांनी पर्याय निवडला आणि महायुतीचे आमचे तिन्ही आमदार या ठिकाणी निवडून आले. आता राहिली गोष्ट विवांता हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्याच्यामुळे असं एकमेव एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक बसू शकतात अशा पद्धतीचं तिथे नियोजन आहे किंवा हॉल आहे. त्याच्यामुळे मध्यवर्ती असल्या कारणाने तिथे ती आम्ही सभा घेतली शिंदे साहेबांची. बाकी असा कांड वगैरे हा सगळा विषय हा तो योगायोग होता, तो झाला, तो होऊन गेला. 9 नंबर प्रभागामध्ये तुमच्या सोबत विश्वास सावंत यांचं नाव जवळजवळ भाजपामधून जाहीर होण्याची आता ही प्रक्रिया, शेवटची प्रक्रिया सुरू आहे. एक ओबीसी महिला आहे, एक सर्वसाधारण आहे. ही लढाई कशी लढणार आहे? बघा, कसं आहे ना की शिवसेना म्हटलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांचे खऱ्या अर्थाने विचार घेऊन पुढे चालणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय आमदार रवींद्र पाठक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बघा 24/7 शिवसैनिक हा काम करत असतो. निवडणुका लागल्यात म्हणून काम करतोय अशातला भाग नाही. आम्ही वर्षानुवर्ष लोकांमध्ये असतो, लोकांची कामं करतो, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे
की लोक आमचा नक्कीच विचार करतील, कारण आतापर्यंत ज्यांचा विचार केला किंवा ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे आपल्या डोळ्यासमोर आहे. गेल्या 35 वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची कशी फसवणूक केली हे आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना आमची युती झालेली आहे, परंतु उमेदवारीच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हटलं तर तो पक्षाचा विषय आहे. पक्ष श्रेष्ठी ठरवतील. अजून आमची उमेदवारी फायनलच झाली असं आम्ही म्हणत नाही, परंतु पक्ष नक्कीच आमचा विचार करेल, कारण तुमच्याकडे एक निवडणूक लढण्याचा अनुभव आहे आणि तुम्ही ज्यांच्या समोर निवडणूक लढली होती त्यावेळेला मी त्या ठिकाणी होतो. अक्षरशः तुम्ही उमेश नाईक साहेबांच्या कपडाला घाम फोडला होता. उमेश नाईक एक बेडाग चेहरा म्हणून बहुजन विकास आघाडीमध्ये आजही त्यांची ओळख आहे, परंतु बऱ्यापैकी तुम्ही ते लढलात. अवघ्या अल्पमताने तुमचा त्या ठिकाणी पराभव झाला. आम्हाला तरी असा वाटतं की तुम्हाला त्या प्रभागामध्ये तुमची वर्णी लागेल, कारण तुमच्याशिवाय तिथे कोण पर्याय नाही आणि पक्ष पण या सगळ्या गोष्टीचा सर्वे करतो. पक्षाकडे पण एक सर्वे असतो. काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार? बघा, मुद्दे अनेक आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे की या ठिकाणी प्रस्थापित जे काही राजकीय नेते होते किंवा ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी आतापर्यंत लोकांना पाण्याच्या प्रश्नावरती झुळवत ठेवलं आणि पाण्याच्या प्रश्नावरती लोकांना समोर आणून निवडणुका लढल्या. अनेक प्रश्न आहेत, लोकांच्या पाण्याचे प्रश्न आहेत. लोकांचे आता या ठिकाणी माझा जो प्रभाग आहे 9 नंबर, त्या 9 नंबर प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम आहेत, अनधिकृत बिल्डिंग आहेत, अनधिकृत चाळी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मागे आपण पाहिलं की जे काही 39 बिल्डिंगचा विषय झाला, त्याच्यानंतर इथे चंदनसारमध्ये एक बिल्डिंग पडली, ह्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंग होत्या. आता कामं बरीच आहेत करण्यासारखी. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जनतेसमोर जाणार तर पाण्याचा प्रश्न आहे. पाणी मुबलक मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या घरापर्यंत चांगलं पाणी मिळालं पाहिजे, घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे, हे मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा, रस्ते अरुंद आहेत, रस्ते चांगले झाले पाहिजेत. शाळांचा अभाव आहे, म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही शाळा असायला पाहिजेत, म्हणजे चांगल्या शाळा असायला पाहिजेत, त्या शाळा नाहीयेत. तर आम्ही तो प्रयत्न करू की बाबा चांगल्या गोरगरीब मुलांसाठी शाळा कशा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला तयार करता येतील. किंवा मग हे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांच्या डेव्हलपमेंटच्या धर्तीवरती आपल्याकडे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आपलं हक्काचं घर कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आहेत, चांगले हॉस्पिटल्स नाहीयेत. आजही आपल्याला वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या लोकांना मुंबईला जावं लागतं मोठ्या गोष्टींसाठी. तर आपण हॉस्पिटल्स कशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये तयार होतील त्याच्यावरती आपण आवाज उठवू महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये. अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. बघा, इच्छाशक्ती पाहिजे, प्रश्न सोडवण्याचे प्रश्न सुटतात. इच्छाशक्ती पाहिजे की काहीतरी करायचं आहे मला लोकांसाठी, आणि आम्ही आजपर्यंत हेच करत आहोत. आज मी 20 वर्ष नालासोपारा 9 नंबर वॉर्डमध्ये राधानगरमध्ये राहतो. 20 वर्ष लोकांचे आम्ही प्रश्न सोडवतोच आहोत आणि लोकांना आता विश्वास आहे आमच्यावरती की आम्ही उद्या सभागृहामध्ये गेलो तर अजून तीव्र होऊन आम्ही अजून आक्रमक होऊन लोकांच्या प्रश्नांसाठी नक्कीच आवाज उठवू. गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूरांचा एकतर्फा राज्य होतं. आणि लोक वसई विरार शहरामध्ये बऱ्यापैकी आहेत. तुमच्या प्रभागामध्ये पण मला वाटते जवळजवळ 15 ते 16 हजार जी मतं आहेत ती कोकणी मतदारांची आहेत, जास्त आहेत. मग त्याकडे कशा प्रकारे पाहता? नाही, कसं आहे की तुम्ही जसं आता म्हणाले की 35 वर्ष ज्यांची सत्ता होती आणि आता त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. लोकसभेला विधानसभेला परिवर्तन झालं. कसं आहे की गेल्या 35 वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये जनतेने सत्ता दिली, मुळात त्यांना त्यांची कामच कळली नाहीत की जनतेने आपल्याला कशाला खुर्चीवरती बसवले, सत्तेमध्ये बसवले, आपल्याला कोणत्या कामासाठी बसवले. त्यांना असं वाटलं बस आम्ही ह्या ठिकाणचे राजे आहोत, बस आमच्या पुढे कोणी नाही आणि जनता आमची गुलाम आहे. काही केलं तरी आम्हाला जनता निवडून देणार. परंतु जनता जनार्दन आहे, मतदार आहेत, त्यांना कळतं. आणि असं नाही की 2010ला जेव्हा पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर आता 2024 पर्यंत मुंबईवरून बरीचशी लोक आणि सुशिक्षित लोक सुद्धा या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत आणि मराठी माणसं जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत. आज लोक सुज्ञ झालेले आहेत, लोकांना कळतंय की नक्की काय होतं या ठिकाणी. ज्यांना निवडून दिलं लोकांनी त्यांनी कामं केली नाहीत आणि लोकांना पर्याय हवा होता आणि मग पर्याय तो माहितीच्या माध्यमातून भेटला आणि लोकांनी विचार केला की आता बघा कसं आहे, शेवटी भाकरी जर परतली नाही तर ती करपते, बरोबर की नाही. त्याच्यामुळे लोकांनी विचार केला आणि ती भाकरी परतली आणि महायुतीचे आमचे तिन्ही या ठिकाणी आमदार निवडून आले. अजित खांबे यांचा जर प्रवास पाहिला
तर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून ते प्रत्येक लोकांच्या घरोघरी पोहोचण्याचं काम करतायत. येणाऱ्या काळामध्ये 9 नंबर प्रभागामध्ये 2 दावेदार मानले जातात आणि दोन्हीही कोकणी चेहरे आहेत. एक विश्वास सावंत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत आणि आज अजित खांबे आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांना देखील आपण बोलण्याची संधी दिलेली आहे. आता उद्या दुपारपर्यंत या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण होणार आहेत. उद्या 2 याद्या येणार आहेत. एक यादी येणार आहे भाजपची आणि दुसरी यादी येणार आहे शिवसेनेची. आता ह्या याद्या आल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की नेमका उमेदवार कोणत्या प्रभागामध्ये कोण आहे. असं असताना या सर्व विषय आपलं काय मत आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. भाऊ, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.